मी रणजित नाना तुकाराम पाटील. मी आज कराड शहरातील सार्वजनिक निवडणूक 2025 नगराध्यक्षपदी अपक्ष म्हणून उभा आहे व माझी पत्नी प्रभाग क्रमांक 4 मध्ये अपक्ष महिला राखीव गटातून या वर्गातून उभी आहे. तिचं चिन्ह आहे सूर्यफूल. 1 नंबरला अनुक्रम क्रमांक 1 मध्ये तिचं चिन्ह सूर्यफूल आहे व माझं अनुक्रम क्रमांक 5 जी हे गुलाबी आहे, ही मतदार यादीचं म्हणजे बॅनर गुलाबी आहे तो नगराध्यक्ष पदाचा, आणि तो व्हाईट आणि येलो असेल तो, आणि माझं 5 लाख चिन्ह आहे. तर थोडक्यात बोलायचं म्हणजे या वार्डा निमित्त बोलायचं तर या वार्डाला चिंगळे साहेबांची आणि सावंत सरांची मला जी साथ आहे, या साथीमुळं या रुक्मिणी स्टेटमध्ये जे बॅकलॉग होते, हा आजी गार्डन ओपन पेस आहे, त्याला भिंत नव्हती, आजी गार्डन अशीच वसाट पडलेली, त्याला 2-3 बाकडी मिळाला, त्याला आपण वापरी केला साईडनं. आता इथं साहेबांचं म्हणणं आहे असंच सोसायटी कार्य घ्यायला ते छोटं स्टेज करायचं, ते यात ऍड नाही, ते आपण ऍड करतोय नवीन. अजून सोसायटीला काय पाहिजे, आपण CCTV दिले, सोसायटीला सोलर दिले, सोसायटीला आपण सोलर टीव्ही बसवलेले आहेत. आता CCTV आपण अद्याप बसवतोय, जेणेकरून बाहेरची गाडी एखादी येते जाते ते त्याचे नंबर प्लेट कॅच केले पाहिजे, ते आपण नवीन CCTV मागवतोय की जेणेकरून वाहनात एखादी चोरी होताना काय होतं, बाहेरच्या गाड्या संशोधन येतात तर ते नंबर त्याचे डिटेल झाले पाहिजे, हायवेला होतात तसे 1-2 कॅमेरे टाकायचे असेल तर माझं पुढचं नियोजन वाटते. या वार्डात बऱ्यापैकी रोड सगळे केलेले आहेत, गटरचं काम अंडरग्राउंड करून दिलेलं आहे. नाही माझ्याकडे पद नसताना मी या वार्डासाठी सगळ्यात जास्त काम केलेलं कुठल्या तर 4 नंबर अख्ख्या कराड शहरामध्ये सर्वात जास्त निधी कुठे आला असेल या 2022 नंतर तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलेला आहे. प्रभाग 4 मध्ये स्टेडियम आपल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये येतं. सोसायटीतले रस्ते सगळे, CCTV, तुमच्या ड्रेनेजची लाईन असेल, आधी लिबर्टी मधून खेळाडूंची जे आता उभं राहते इंडोर स्टेडियम, हे बी प्रभाग 4 मध्ये येते. म्हणजे आपल्या प्रभाग क्रमांक 4 कमीत कमी 150 ते 200 कोटी निधी कराड शहरात आणलेला आहे आपण. आज त्या बाबांच्या माध्यमातून आपल्याला निघाल नाही शिंदे साहेबांच्या माध्यमातून, तरी कराड शहरातील सर्व नागरिकांना व आपल्या रुक्मिणी नागरिकांना माझं आव्हान आहे की तुम्ही तुमच्या संबंधित मित्र मैत्रिणी, आज मी अपक्ष का उभा आहे की प्रस्तावित विरुद्ध हा लढा आहे आपला. हा लढा का दिलाय की सर्वसामान्य नेतृत्व आवश्यक नाही, ज्याच्या सगळ्यांच्या मागे घरावर असणारी परंपरा वापरत चालू असते, पण आमची वारसा परंपरा शेती आहे. शेतीतनं आम्ही या सर्वसामान्य कुटुंबातून उभा राहिलेला हा व्यक्तिमत्व का घडू शकत नाही, तर आज कराडकडे मला उचलून धरले. आज जी ताकद तयार झाली, आज जी मी समाजसेवा केली, मी सेवा पर्वची माझं पुस्तक काढले, त्यांनी जे काम केले, भले महाराज समाजाबद्दल असेल, जनतेसाठी करत असेल, खाली आपला महाप्रसाद असेल, गणेश मंडळ असेल, दुर्गादेवी असेल, हिंदू समाजासाठी काम केलं असेल, मुस्लिम समाज, कुठल्या समाजासाठी मी काम केलं असं नाही. तुम्ही आता माझ्या घरातली महिला या फिरतेच नाही प्रचाराला, एक जात्यात त्या गल्लीत असा कुठला माणूस नाही की रणजित मला ओळखत नाही. ही मी पद माहिती तयार केली आहे. ही पद कुठल्या परंपरेनं वारसा हक्क मी कोणी सांगायला आलेलो, कारण मी वारसा हक्क तयार केलेला आहे स्वावलंबी, की मी काही पद नसताना एवढं करू शकतो, तर मला माझ्या करासाठी लय करायचं आहे. आपलं कराड जबाबदारी माझी, ही माझा स्लोगन आहे. आपलं कराड आहे पण ती जबाबदारी मी घ्यायला स्वीकारत तयार आहे. तर सक्षम नेतृत्व माझ्यासारखं नेतृत्व संधी द्यावी यासाठी मी तुमच्या पुढे आलोय. तर रुक्मिणी माणसांनी व आपल्या सर्व रहिवाशांनी मला व माझ्या पत्नीला बरोबरच मताने विजयी करावे एवढं बोलतो मी. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झालाय तो नानांमुळे झालेला आहे, त्यामुळे मी या वॉर्डमध्ये उभी आहे. तर मला सर्वांनी एक मत देऊन, आणि नानांचं चिन्ह हिरा आहे, ते नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे. पूर्ण नगराचा विकास करण्यासाठी, आपल्या कराड नगरीचा विकास करण्यासाठी सूर्यफुलावर चिन्ह म्हणजे त्यांना मतदान करून मलाही विजयी करावं, एवढे बोलून मी माझे 4 शब्द.